मागील 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पीएम मुद्रा लोन म्हणजे काय, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण पाहूया की जो मुद्रा लोन योजना आहे या अंतर्गत कोणाकोणाकडे तुम्ही अर्ज करू शकता. तर पहिलं जे आहे ते सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे पब्लिक बँका. म्हणजे कोणत्या बँका? फॉर एक्झाम्पल बँक ऑफ बडोदा असेल, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, SBI असेल, कॅनरा बँक असेल, या अशा प्रकारच्या बँका या पब्लिक बँकामध्ये येतात. त्यानंतर दुसऱ्या खाजगी क्षेत्रातील बँका म्हणजे प्रायव्हेट बँका. फॉर एक्झाम्पल HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, IDBI बँक, येस बँक, अशा पद्धतीच्या या आहेत त्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँक. त्यानंतर पुढच्या ज्या आहेत त्या राज्य सहकारी बँक म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. फॉर एक्झाम्पल कॉस्मॉस बँक आहे, त्याच्यामध्ये सारस्वत बँक आहे, त्यानंतर जनता सहकारी बँक आहे. अशा प्रकारच्या ह्या आहेत त्या राज्य सहकारी बँक आहे किंवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. त्यानंतर आहेत त्या प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे त्या स्टेटसाठीच्या बँका असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रासाठी जर आपण विचार केला तर महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा प्रत्येक राज्याच्या, हरियाणा असेल, राजस्थान असेल, अशा वेगवेगळ्या लोकांच्या आहेत त्या बँका त्या ठिकाणी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचं जे आहे ते मायक्रो फायनान्स संस्था किंवा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट. त्यानंतर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल म्हटलं तर इक्विटस बँक आहे किंवा इक्विटस स्मॉल बँक किंवा बंधन बँक. अशा प्रकारच्या ह्या स्मॉल इन्स्टिट्यूट ज्या आहेत किंवा स्मॉल बँका ज्या आहेत त्या मायक्रो फायनान्स लेवलचे काम करतात त्या याच्यामध्ये येतात. त्यानंतर हे आहे की नॉन बँकिंग वित्तीय संस्था म्हणजे NBMC म्हणजे 5 फायनान्स कंपन्या आहेत ज्या नेमलेल्या आहेत सरकारने किंवा ज्या करू शकतात त्या याच्यामध्ये येतात. त्यानंतर आहे स्मॉल फायनान्स बँका. तर स्मॉल फायनान्स बँका देखील तुम्हाला या प्रकारचं लोन देऊ शकतात. त्यानंतर आहे की मुद्रा विभागाने किंवा मुद्रा डिपार्टमेंट जे आहे त्यांनी मंजूर केलेल्या काही संस्था असतात किंवा काही लोकांना ती मुभा दिलेली असते. विशिष्ट संस्थांना त्यांची कॅपेबिलिटी पाहून त्या लोकंसुद्धा किंवा त्यांच्या इथं जाऊनसुद्धा त्या प्रकारचा जो हे कर्ज आहे ते कर्ज तुम्ही घेता येऊ शकतो तुम्हाला आणि तुम्ही ते घेऊ शकता. आता आपण पाहूया अशा 7 टिप्स की ज्यामुळे तुम्ही कमी व्याजदरात PM मुद्रा लोन घेऊ शकता आणि तुमचे या ठिकाणी पैसे जे आहेत ते वाचवू शकतील. तर या 7 ज्या आहेत टिप्स त्या तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. म्हणजे तुमची कोणतीही टिप्स जी आहे तुम्हाला राहणार नाही आणि तुमचं जे आहे ते पहिल्या याच्यातच म्हणजे फर्स्ट जेव्हा तुम्ही जाशाल तेव्हा तुम्ही पूर्ण तयारी करून जर गेलात, डोक्यात गोष्टी ठेवून गेलात तर तुमचं जे लोन आहे ते लोन मंजूर होण्यास तुम्हाला इझी पडेल किंवा सोपं जाईल. तर यातलं पहिलं जो पॉईंट आहे किंवा पहिली जी टिप्स आहे आमची ती म्हणजे चांगला क्रेडिट स्कोर ठेवा. आता आपण सध्याच्या याच्यामध्ये पाहिलं की तुमचं बँकिंग स्कोर असेल किंवा सिबिल स्कोर आहे हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे सिबिल स्कोर म्हणजे जवळकार तुमची जी आहे तुम्ही लोन फेडण्याची एक प्रकारची कुंडली असते. तुम्ही किती लोन घेतलं आहे, कधीपासून लोन घेतलेले आहे, कसे लोन तुम्ही फेडलेले आहेत, कसं तुम्ही आहे, तर ते तुमचा सिबिल स्कोर चांगला असला पाहिजे किंवा क्रेडिट स्कोर जो आहे तो चांगला असला पाहिजे. याच्यामुळे काय होतं की जर तुमचा चांगला जर असला तर बँका असेल, फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील तुम्हाला कमी व्याजदर लावतात. त्यानंतर दुसरी टिप्स आहे की योग्य मुद्रा श्रेणी निवडा. आता आपण पाहिलं की याच्यामध्ये 3 प्रकार आहे किंवा शिशु असेल, किशोर असेल, तरुण असेल, हे 3 प्रकारचे आहे. पण जेव्हा तुम्ही निवडता किंवा तुम्हाला लोन घ्यायचं आहे तर तुमची गरज किती आहे? तुम्हाला 50,000 पाहिजे का तुमचे 1 लाखात 2 लाखात भागणार आहे किंवा तुमचं 10 लाखात भागणार आहे? जेवढं तुम्हाला आवश्यकतेनुसार लोन घ्याल तेवढ्यानुसार तुम्हाला व्याज लागेल किंवा व्याज त्यानुसार असणार आहे. प्रोसेसिंग फी म्हणा काही प्रमाणात किंवा व्याज जर आहे तो त्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की तुम्हाला योग्य कॅटेगरी निवडणं हे खूप गरजेचं आहे. तिसरी टिप्स आहे ती म्हणजे तपशीलवार व्यवसाय योजना. आता कसं आहे जेव्हा तुम्ही 5 लाख ते 10 लाखापर्यंत 20 लाखापर्यंत लोन घेता तेव्हा तुम्हाला बँकेला पैसे द्यायचे आहेत. तर त्यांना पैसे देत असताना त्यांना कॉन्फिडन्स असलं पाहिजे की ते तुम्ही परत करू शकता. तुम्हाला ते लोन कशाच्या बेसिसवर देतात तर बिझनेस जो आहे तुमचा या बेसिसवर तुम्हाला ते लोन देतात. मग बिझनेस जो तुम्ही देत आहे किंवा लोन करताय याच्यामध्ये त्या बिझनेसची जी आहे ती क्रेडिबिलिटी तेवढी पाहिजे. म्हणजेच त्यासाठी तुम्हाला तुमचा बिझनेस त्यांच्यापुढे चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता आला पाहिजे. त्या बिझनेसची PPT असेल, तो बिझनेस कसा ग्रो होणार आहे, आत्तापर्यंत माझे काय प्लॅन आहेत, या सर्व गोष्टी तुम्ही जर त्यांच्यापुढे सांगितल्या तर तुम्हाला व्याजदर देखील कमी होईल आणि तुम्हाला जे लोन मिळण्यास तुम्हाला एकदम इझी जाईल. म्हणजे लवकरात लवकर ते तुमचं लोन देखील त्या ठिकाणी सँक्शन होईल. यामध्ये चौथी टिप्स आहे ती म्हणजे कमी परतफेडीचा कालावधी. म्हणजे लोन टेन्युअर तुम्ही जेवढं कमी घ्याल तेवढं तुमच्या व्याजदरावर त्याचा परिणाम होतो.
म्हणजे कसं आहे की जेवढं तुम्ही व्याज जर कमी घ्याल, म्हणजे टेन्युअर जे आहे ते 12 महिने म्हणा किंवा 36 महिने म्हणा, 24 महिने म्हणा, जेवढं तुम्ही ते कमी घ्याल म्हणजे लोन अमाऊंट जास्त, हप्ता मोठा आणि टेन्युअर जे आहे परतफेडीचं ते जर कमी घेतलं तर याच्यामुळे तुमचं काय होतं की बँकेची जी आहे ती रिस्क कमी होते. त्यामुळे ते काय करतात, तुम्हाला कमी व्याजदर जो आहे तो ऑफर करतात आणि तुम्हाला पण काय होतं की लवकर तुमची परतफेड झाल्यामुळं तुमचं देखील एक पैसे वाचतात. व्याजदर वाचतो, पैसे वाचतात, व्याज वाचतात. ते पैसे तुम्ही वाचलेले पैसे तुमचा तुम्ही बिझनेस मोठा करू शकतात. त्यानंतर 5वी जी टिप्स आहे ती सरकारी सबसिडी एक्सप्लोर करा. म्हणजे कसं तर बऱ्याच वेळा काय असतं की सरकारच्या देखील काही योजना असतात की ज्या योजनेचा तुम्ही याला ॲप्लिकेबल केल्या, काही सबसिडीज घेतल्या तर त्याच्यामुळे तुमचा जो आहे तो व्याजदर याचा देखील, या योजनेचा देखील कमी होतो. ते तुम्हाला पाहावं लागेल की कोणत्या योजना याला लागू पडतात, कोणती सबसिडी आपण याला घेऊ शकतो की आपल्या बिझनेससाठी घेऊ शकतो की जेणेकरून आपला व्याजदर हा कमी होईल. तर ते देखील तुम्ही त्याचा आपण देखील तुम्ही रिसर्च केला पाहिजे. त्यानंतर 6वी जी टिप्स आहे ती म्हणजे एक मजबूत आर्थिक प्रोफाईल तुम्ही तयार करा. म्हणजे कशी जी फायनान्शियल जी प्रोफाईल आहे तुमची चांगली तयार झाली पाहिजे. म्हणजे तुमचं जे बॅलन्स शीट आहे किंवा सगळा ट्रॅक रेकॉर्ड आहे, तुमचे बिलं किंवा तुमचे तुम्हाला जे काही इनवॉइस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित मांडता आल्या पाहिजे. की समजा एखादी तुमची ट्रेडिंग कंपनी आहे तर त्याला तुम्हाला कच्चा माल किती लागतो आहे, तुमचा सेल्स किती आहे, तुमचा कस्टमर बेस किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायनान्शियली तुमची प्रोफाईल बिल्ड चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करता आली पाहिजे. त्यानंतर 7वी टिप्स जी आहे ती कर्जाची तुलना करा किंवा कर्जदाराची तुलना करा. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पब्लिक बँकांपासून तर फायनान्शियल इन्स्टिट्यूटपर्यंत म्हणजे फायनान्स कंपन्यांपर्यंत ह्या प्रकारचे लोन तुम्हाला देतात. मग जेव्हा तुम्ही हे प्रकारचं लोन घ्यायचं ठरवता तर सगळा तुम्ही रिसर्च केला पाहिजे. ज्या पद्धतीने एखादी तुम्ही वस्तू नवीन घेता, एखादं शर्ट्स घेता किंवा एखादी मोबाईल घेता, तेव्हा 4 मोबाईल तुम्ही पाहता की कोणता मोबाईल याच्यामधला मला घ्यायचा आहे. तशाच प्रकारे हे लोन घेताना तुम्ही हे पहा की कोणती बँक मला माझ्या प्रोफाईलनुसार किती व्याजदर लावते, किती मला लोन सँक्शन करते. असं किमान 2 ते 3 पर्याय तुमच्याकडं उपलब्ध असले पाहिजे की जेणेकरून तुम्हाला तुमचा फायदा होईल, तुम्हाला कमी व्याजदर लागेल आणि तुम्ही तो पैसा तुमच्या बिझनेससाठी चांगल्या प्रकारे वापरू शकता. अशा प्रकारे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहिलं की कोणत्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुमचा जो आहे तो फायदा होऊ शकतो. व्याजदरामध्ये असेल किंवा लोन घेण्यामध्ये असेल किंवा लोन तुम्हाला लवकर मिळू शकतं. अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ पाहिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आमचे यापूर्वीचे 2 व्हिडिओ म्हणजे हे मुद्रा योजना ही नेमकी काय आहे, PM मुद्रा योजना, त्याच्या कॅटेगरीज काय आहे, त्याला डॉक्युमेंट काय आहे, अर्ज कुठं करायचा आहे, हे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर या व्हिडिओची लिंक किंवा या दोन्ही व्हिडिओच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळू शकतात किंवा आमच्या चॅनलवर जाऊन देखील तुम्ही या संदर्भातल्या ज्या व्हिडिओ आहेत ते पाहू शकता आणि ही माहिती घेऊ शकता.